महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। इगतपुरी तालुक्यातील ग्रामसेवकाचा मनमानी कारभार। इगतपुरी तालुक्यातील मुक्काम आवळी दुमाला पोस्ट वैतरणा तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील असलेले ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक तसेच सरपंच यांचा सध्या मनमानी कारभार चालू असल्यामुळे तेथील नागरिकांचा त्यांच्यावर तीव्र रोष व्यक्त होत आहे। सदरची बाब अशी की तेथील पेसा कोष समिती अध्यक्ष दिलीप रामदास सावंत यांनी सदरच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाला विचारणा केली असता आठवड्यातील एकही वार देण्यास टाळाटाळ करत आहे। सर्व कारभार हा ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या मनमानी कारभाराने चालू आहे। येथील ग्रामसेवक हनुमान प्रभाकर दराडे यांची बदली झाली आहे, पण पाटील ग्रामसेवक कारभार पाहतात ते सुद्धा तसेच वागत आहेत। दराडे आवळी दुमाला येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 7 ते 8 वर्ष काम बघितले, पण एक पण पूर्ण दिवस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसले नाहीत, तेव्हा सुद्धा मनमानी कारभार सुरू होता। आता पाटील ग्रामसेवक कारभार ते सुद्धा तसेच वागत आहेत। ग्रामसेवक यांचे म्हणणे आहे की माझ्याकडे या भागातील 2-3 ठिकाणचे कारभार बघावे लागतात, त्यामुळे मला येथे वेळ देता येत नाही, मी एकटा काय करू, असे त्यांचे म्हणणे आहे। हे ग्रामसेवक आणि सरपंच येथे एकही दिवस बसत नाही। येथील आदिवासी समाजाच्या विषयावर विशेष लक्ष दिले जात नाही, तसेच येथे कुठल्याही प्रकारच्या मीटिंग घेतल्या जात नाही किंवा कुठलाही ठराव पास करत नाही। येथील पेशा कोष समिती अध्यक्ष दिलीप रामदास सावंत मुक्काम आवळी पोस्ट वैतरणा तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांनी माननीय गट विकास अधिकारी साहेब यांना 1 डिसेंबर 2025 रोजी एक अर्ज दिला आणि त्या अर्जात सांगितले की या ग्रामसेवकाला जर वेळ नसेल तर यांची तात्काळ बदली करावी। अशा ग्रामसेवकाचा आम्हाला कुठलाही उपयोग होत नाही, त्यामुळे आम्हाला त्यांच्या जागेवर नवीन ग्रामसेवक द्यावेत असा विनंती अर्ज केला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे, नाशिक। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।